वैयक्तिक टीका आहे, लोकशाही आहे. जी लोकशाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. अजून नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल लोक तुरुंगात टाकतात. माझ्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकायचा प्रश्न येत नाही कोणाला. तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. कोणावर तरी खापर फोडायचं असतं तर फोडू द्या. एक मराठीचा प्रश्न आहे की अभिनेते गोविंदा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्याबद्दल काय तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वाटत नाही. मगाशीच मी वाचत होतो राम नाईक यांचं एक स्टेटमेंट की मागे ते एकदा निवडणूक लढले होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतली होती अंडरवर्ल्डमध्ये याचा खुलासा केंद्रीय मंत्री असलेल्या राज्यपालपद भोगलेल्या एका सन्माननीय व्यक्तीने केला. तेच गोविंदा आहे. आता भारतीय जनता पक्षाची भूमिका मला समजून घेतली पाहिजे की त्यांच्या एका नेत्यानं ज्याच्यावर आरोप केला तो तुमच्या मित्र पक्षातून जे निवडणूक लढणार असेल तर तुमची भूमिका काय? का राम नाईक खोटं बोलत होते? तिकिटाच्या अपेक्षेने ते आलेले नाही. मला माहित त्यांना राजकारणात काम करायचं. करू द्या ना. लोकशाही आहे. स्टार प्रचारक आहेत असं ते म्हणतात. स्टार हो बघूया. आधी एखादं सिनेमाच्या पडद्यावर त्याने काम करावं. बरेच दिवस त्यांनी काम केलेलं नाही या स्टार म्हणून. उमेदवार मिळत नसल्यामुळे मला माहित. चला आपण संजय राऊत यांना या क्षणाला लाईव्ह बघत होतो. 3 तारखेला महाविकास आघाडीची जागा वाटपावरती पत्रकार परिषद होणार आहे आणि अशी माहिती त्यांनी यावेळेस दिलेली आहे. तर शिवाय अभिनेता गोविंदा यानं शिंदे गटात प्रवेश केला त्या संदर्भात देखील यावेळेस संजय राऊत हे बोलत होते. 3 तारखेला महाविकास आघाडीची जागा वाटपा संदर्भात पत्रकार परिषद होणार आहे. तर यावेळेस महाविकास आघाडीमधले काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्या संदर्भात देखील खुलासा होईल.